श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे अद्वितीय सेनानी. इतिहासाने अनेक महान संस्कृतींचा उदय आणि अस्त पाहिला आहे, परंतु हजारो वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात हिंदू संस्कृतीने असंख्य आक्रमणे, संकटे आणि संघर्ष झेलले. आणि प्रत्येक वेळी या भूमीने आपल्या संस्कृतीचे, सभ्यतेचे आणि स्वातंत्र्याचे रक्षण करणारे पराक्रमी वीर जन्माला घातले. त्या तेजस्वी परंपरेतील एक अद्वितीय नाव श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे. 18व्या शतकातील हिंदू धर्माचे महान संरक्षक, अपराजित सेनानी आणि असामान्य रणनीतिकार म्हणून बाजीरावांचे नाव संपूर्ण भारतभर आदराने घेतले जात होते. त्या काळी त्यांच्या कर्तृत्वाचा दरारा असा होता की लोक म्हणत, जगद्वयी उपजे ब्राह्मण, भृगु औ बाजीराव, उन ढाई रजपुतिया, इन ढाई तुरकाव. म्हणजे जसे भगवान परशुरामांनी उन्मत्त सत्ताधीशांचा पराभव केला, तसेच बाजीरावांनी तुर्क सत्तेला आव्हान देत हिंदुस्थानात मराठ्यांचा पराक्रम सिद्ध केला. सैन्याची चपळता, आक्रमकता, निसर्गाचा अचूक उपयोग आणि विलक्षण राजनीती यांच्या बळावर बाजीरावांनी अल्प सैन्यानेही अनेक निर्णायक विजय मिळवले. अवघ्या 20 वर्षात त्यांनी मराठ्यांच्या नेतृत्वाला महाराष्ट्राच्या सीमांपलीकडे नेले. दक्षिणेत मराठ्यांचे वर्चस्व दृढ केले आणि उत्तरेत बुंदेलखंडापर्यंत मराठी सत्तेचा दबदबा निर्माण केला. इतिहासकार यदुनाथ सरकार म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र राज्याची निर्मिती केली, तर त्या राज्याला बृहत्तर महाराष्ट्राचे रूप देण्याचा प्रारंभ बाजीरावांनी केला. आणि छत्रपती शाहू महाराजांचे शब्द तर त्यांच्या कर्तृत्वाची सर्वोच्च साक्ष देतात. मला जर बाजीराव आणि 1 लाख सैनिक यांच्यामधून निवड करावी लागली तर मी बाजीरावची निवड करीन. याच कारणामुळे इंग्रजी इतिहासकारांनी त्यांना हेवनली बॉर्न कॅव्हलरी लीडर, घोडदळाचा ईश्वरदत्त सेनानी असे संबोधले. असा हा धोरणी, कर्तृत्ववान, अपराजित महायोद्धा 24 एप्रिल 1740 रोजी नर्मदा काठी रावेरखेडी येथे ज्वरामुळे देह ठेवून गेला. पण त्याचा पराक्रम, त्याचे शौर्य आणि हिंदवी साम्राज्य विस्ताराचे स्वप्न इतिहासात अजरामर झाले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या महान महायोद्ध्याला शतशः नमन.